असल्यामुळं आपली बाजू मांडावं लागेल, जेणेकरून स्टे बॅटरी तो पण गेला हा गेले देण्यात म्हणे म्हणून मग त्याला मिळालेला त्याला 26 वर्षामध्ये त्याच्याजवळच आहे ना. त्याच्या बाजूला मिळाला. हा 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 त्याच्या बाजूला. हॅलो, ते कशवे म्हणून आहे साई काय मी आता फोन केला, त्यांनी फोन नाही उचलला, त्यांना एकदा फोन करायचा. मी आता फोन लावला. आज आम्ही सर्व धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो असता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की उतावळी धरणाचा मत्स्यव्यवसाय कंत्राट हा उतावळी धरणग्रस्त बांधवांना देण्यात यावा ही आमची कलेक्टर साहेबाला विनंती केली। सहाय्यक मत्स्य आयुक्ताकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे, पण त्यांनी आमच्या सर्व पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे। त्यामुळे आम्ही हताश होऊन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो। येत्या 15 ऑगस्टला आम्ही सर्व सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय, सहकार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांना ताला ठोकून आम्ही आंदोलन करणार आहे। करिता आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं। लवकरात लवकर आम्हाला सर्व उतावळी धरणग्रस्तांना मत्स्य व्यवसाय कंत्राट द्यावा ही आम्ही नम्र विनंती करत आहे व लवकरच प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा सर्व धरणग्रस्तांचा उद्रेक मोठा होऊन सर्व कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकू। सध्या हे कंत्राट कोणाकडे आणि नियमबाह्य असल्याचे तुम्ही आरोप करत आहात, काय नेमकं? सध्या हे कंत्राट सर्वोदय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नायगाव देशमुख यांच्याकडे आहे। या संस्थेमध्ये सर्व बोगस सदस्य आहेत। या संस्थेचे 50% सदस्य हे मृत्युमुखी पडलेले आहेत व मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा सहाय्यक निबंधक आणि मत्स्य आयुक्त याच्यावर पडदा टाकत आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याची योजना आहेतच, बाकी अजून मग काही लागलं तर आता हे मी फक्त करणार 18,819 5 वर्ष तेवढे एका वर्षात तालुक्यातील उतावळी प्रकल्प आहे, त्या ठिकाणचं मासेमारीचं कंत्राट जे आहे ते नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप काही नागरिकांनी त्या ठिकाणचा केलेला आहे। काय नेमका प्रकार आहे त्याच्यावर त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत। सर, सर्वप्रथम तर आपल्याकडे 3/7/19 चा एक नवीन GR आहे। त्या GRला अनुसरूनच आपण जो तलाव ठेका देण्याची कार्यवाही आहे त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि त्याच्या अटी शर्तीनुसारच आपल्याकडून केली जाते। त्यामुळे सदर संस्थेकडून आजपर्यंत कुठलाही नियमबाह्य प्रकार घडलेला नाही। तसेच या कार्यालयाकडून जे पण ते कंत्राट वाटप झालेलं आहे ते आजपर्यंत नियमास अनुसरून असून सदर मागणीकर्ते, आंदोलनकर्ते यांची मागणी ही कंप्लीट नियमबाह्य असून ते वारंवार अशा पद्धतीचे नियमबाह्य मागणी करत आहे।